नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. सध्या राज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच गाजतंय. त्यामुळे एकाएकी देशभरामध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचं नाव चर्चेत आलं. मात्र ह्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक देखील झालेली आहे. एक आरोपी जो आहे तो फरार आहे. त्या आरोपींवर कशा प्रकारची कारवाई होऊ शकते किंवा मोक्का लावण्याचं जे सध्या चर्चेत सुरू आहे, तर त्यांच्यावर मोक्का लावण्यासाठी काय खरं तर ज्या उपाययोजना आहेत त्या प्रशासनाच्या वतीने घेतल्या पाहिजे, हीच माहिती देण्यासाठी ॲडव्होकेट उमेश वालझाडे सर आपल्यासोबत आहे. उमेश वालझाडे सर हे तेच आहेत ज्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग, जे मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या बाजूने त्यांनी केस लढली होती आणि साध्वी प्रज्ञा सिंगला NIAने क्लीन चिट दिली होती. ते प्रकरण सरांनीच हँडल केलं होतं. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सर, खरं तर आता राज्यामध्ये संघटित गुन्हेगारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खरं तर वेगवेगळ्या उपाययोजना या पोलीस प्रशासनाच्या वतीने किंवा गृह विभागाच्या वतीने करण्यात येतात. मोक्कासारखी जी प्रक्रिया आहे या प्रकरणामध्ये वारंवार पाहिलं जाते की आपण सांगितलं जातं की आरोपींवर मोक्का लागला पाहिजे. मोक्का लावणं किंवा मोक्का म्हणजे नक्की काय? आता हे बघा की पूर्वी 99 पूर्वी असे प्रकरण यायचे समोर की अनेक संघटित गुन्हेगार गुन्हे करायचे, जामिनावर सुटायचे आणि कालांतराने परत दुसरा गुन्हा घडला जायचा, त्यानंतर तिसरा गुन्हा, चौथा गुन्हा, असे सिरीज ऑफ ऑफेसेस व्हायचे. त्या ऑफेस होत असं असायचे की बी संघटना जी आहे, कोणतरी एक म्होरक्या असतो किंवा कोणतरी एक अशी व्यवस्था असते की जी व्यवस्था ह्या ग्रुपला ऑपरेट करते. आणि खेदाची बाब म्हणजे आजकालचे जे यूथ आहेत, सुशिक्षित बेरोजगार तरुण किंवा मिसगाईड केलेले तरुण, त्यांच्या बाबतीत असं होतं की त्यांना प्रलोभनं दिली जाते की आमच्याबरोबर या, आमच्या ग्रुपमध्ये कामं करा. मग त्यांच्याकडून वेगवेगळे क्रिमिनल ऑफेन्सेस, आता नुसतं तुमचं दरोडा टाकणे, मर्डर करणे याच्यावर तर लिमिटेड न राहता व्हाईट कॉलर क्राईम होणे एक नवीन, एक फार मोठा एम्पायर आहे. त्याच्यामध्ये हे जे कॉम्प्युटर सॅबी किंवा IT वाले जे नवीन येणारे स्टुडंट्स आहे त्यांच्याकडनं ही व्हाईट कॉलर क्राईम देखील होतं. यामध्ये देखील असं आहे की त्यातही संघटित गुन्हेगारी होऊ शकते. मग हे सगळं लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने आणि कायदा विधिज्ञाने सगळं एकत्र चर्चा करून आणि असं बघितलं की MCOC ॲक्ट जो आहे तो लागू केला. हा ॲक्ट थोडक्यात काय आहे की संघटित गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसावा. बरं, नुसतं आळाच बसू नये तर त्यांना असे प्रावधान व्हावे की ते जेलमध्ये खितपत ठेवता येईल, जेणेकरून त्यांना समाज व्यवस्थेतून थोडं बाजूला ठेवून की जेणेकरून असे वारंवार गुन्हे घडू नये की आम व्यापारी, आम जनता, बिल्डर लॉबी किंवा तुम्ही गोरगरीब जनतेला वेठीस धरून ही जे एक्स्ट्रॉशन केलं जातं, ही जी नकळत जे बॉदरेशन दिलं जातं आणि त्या आधारे परिसरात दहशत निर्माण करणं, मग एक मोरक्या असतो तो ऑर्डर देतो त्याप्रमाणे सर्वांनी ते कामं करावे, याला आवा बसावा म्हणूनच हे MCOC ॲक्ट हा सन 99 साली लागू करण्यात आला. आणि फारच जमेची बाब आहे की हा ॲक्ट अतिशय लागू करणं अतिशय गरजेचं होतं. कारण पूर्वी कायद्यात व्यवस्था नव्हते. जामीन व्हायचं, परत दुसरा गुन्हा, जामीन झाला तिसरा गुन्हा. आणि होतं कसं की ह्या एकाच छताखाली येऊन एकाच गुन्ह्यात यांना आणावं हा दृष्टिकोन सरकारने ठेवून हा जो अप्लाय केला आहे MCOC ॲक्ट, हा अतिशय महत्त्वाचा ॲक्ट आहे. आणि त्यानंतर असं लक्षात आलं आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये खऱ्या आळा बसलेला आहे. गुन्हेगारी जे वृत्ती आहे त्याला आळा बसलेला आहे. आणि सॉरी टू से, आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल मी काय बोलत नाही, मी कायदा व्यवस्था आणि आमचं लिगल सेक्शन बघणारा माणूस आहे. परंतु जे कळत न कळत काही राष्ट्रीय पुढाऱ्यांकडनं काही गुन्हेगारी वृत्तींना सपोर्ट केला जातो, न कळत बॅकिंग दिली जाते. आणि मला एक विशेष वाटतं की काही गुन्हेगार असे गुन्हेगार का म्हणतो मी, एकापेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर आहेत, 15 गुन्हे डोक्यावर घेऊन जाता आणि त्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता. अशा व्यक्तीला तुम्ही सरळ सरळ आर्म्स ॲक्ट वेपन देता त्याला. आणि मोरओव्हर त्याचे लोकेशन तुम्हाला सापडत नाही. जेव्हा त्या पोलीसवाला तुमचा त्यांच्याबरोबर आहे, तुम्हाला त्याचं लोकेशन सापडत नाही. 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर तो माणूस अंडरग्राऊंड असतो. ही अतिशय खेदाची बाब आहे. तर मोक्का कशा पद्धतीने लागला जातो? त्याला कोणते म्हणजे किती पार्श्वभूमी पाहिजे, किती गुन्हेगारी पाहिजे, चार्जशीटचं काय असतं एक्झॅक्ट? म्हणजे जर सुटसुटीत सांगितलं आमच्या दर्शकांना तर अजून ते पण फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. आणि हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी नेहमीच चर्चेत येतो. आम जनतेला माहीत नसतं, अरे यांनी गुन्हा केला, साधा 458 केस झाली, नवरा याला मोका लावा. अरे एवढं सोपं नाही ते. मोका लावणं म्हणजे एका व्यक्तीला समाजातून त्याची कॉन्स्टिट्यूशन राईट एक काही अर्थ कर्टेल करून त्याला समाजातून वेगळं बाहेर टाकणं काही दिवसाकरता.
हे महत्त्वाचं आहे. पण मग ते कसं आहे, मोकासाठी मग स्ट्रिंजंट प्रोव्हिजन केले, जसं टाळा होतं पूर्वी, बाकी इतर लॉज होते. त्यात जर एखाद्या आरोपीने कन्फेशन दिलं, कबुली जबाब दिला, पोलिसांसमोरचा कबुली जबाब ग्राह्य धरला जात नाही, आपल्याला ज्ञात आहे. परंतु टाळासारख्या लॉमध्ये एक विशिष्ट अधिकारी लेवल, नॉट बिलो द रँक ऑफ SP किंवा आता मोकामध्ये प्रोव्हिजन केलं आहे की त्या अधिकाऱ्यासमोर जर कन्फेशन दिलं, ते कन्फेशन ग्राह्य धरलं जातं. लक्षात घ्या, ग्राह्य धरलं जातं. त्या कन्फेशनच्या आधारे आणि जर पूरक पुरावा असेल तर त्या आरोपीला सजा किंवा त्या सिंडिकेटला सजा दिली जाते. हे लक्षात घ्या. आता आपण वळूया की जे प्रोव्हिजन आहे, की काय प्रोव्हिजन आहे, काय क्रायटेरिया असा आहे की संघटित गुन्हेगारीचा किंवा ग्रुप ऑफ किंवा पर्सन ॲक्टिंग इन सिंडिकेट असं करायचं असेल तर मागील 10 वर्षाचा स्पॅन बघितला जातो. या 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये किती गुन्हे घडलेले, तर त्यात क्रायटेरिया असा आहे, परत मी सांगतो, की 3 गुन्हे किमान पाहिजे मागील 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये, आणि त्यामध्ये 3 वर्षापेक्षा जास्त कमी सजा नसावी, 3 वर्षापेक्षा जास्त सजा असेल, त्या चार्जशीट आलेलं पाहिजे, म्हणजे दोषारोप पत्र सादर झालेलं पाहिजे. हा त्याचा बेसिक क्रायटेरिया. मग 3पेक्षा जास्त असेल तर विषयच नाही, कारण असेच लोक आपल्याला पाहिजे की ज्यांना अटकाव करता येईल आपल्याला. आणि मग असे क्रायटेरिया असलेले प्रत्येक, आता बघा मी उदाहरण सांगतो, मी जास्त नाव घेऊन सांगत नाही, परंतु आत्ता बीडमध्ये जे प्रकरण झालं, मला आश्चर्याचा धक्का बसला. मी जे रेकॉर्ड बघत होतो की त्यात हे जे आरोपी आहेत मिस्टर कराडे, तर ह्या व्यक्तीवरती एकूण 15 गुन्हे सापडले साहेब. त्या व्यक्तीला लायसन्स आहे, आर्म्स लायसन्स आहे, त्या व्यक्तीला 2 बॉडीगार्ड देण्यात आलेले आहे, आणि त्याच्याच बरोबर घुले म्हणून ते 19 गुन्हे, वाल्मिक हे 15 गुन्हे, विष्णू साठे 5 गुन्हे, नंतर घुले 6 गुन्हे, अजून इतर आता मोठी यादी येते का वाचून दाखवत नाही. परंतु हे जे दीज आर द मेंबर्स विच शुड राईटली बी बाय द गव्हर्नमेंट अँड बाय द अथॉरिटी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, हे यांना अटकाव करायला पाहिजे, कारण ह्याच्यात क्लिअर कट तुमचा मोका लागू होतो. आणि मोका लागू करण्यासाठी लोकल लेवलला जर कमिशनरेट एरिया असेल तर कमिशनर ऑफ पोलीस किंवा संबंधित अधिकारी, सिनियर अधिकारी, किंवा ग्रामीण असेल तर DYSP SP, अशाने मोका त्या गुन्ह्याला लावायचा, गुन्हा अप्लाय करायचा, त्याला ॲप्लिकेशन द्यायचं कोर्टाकडे, आणि मग असे प्रकरणं सरळ स्पेशल कोर्टाकडे जातात. स्पेशल कोर्ट म्हणजे मोक्यासाठी डेझिग्नेटेड कोर्ट आहे. लक्षात घ्या, डेझिग्नेटेड सरकारी वकील आहे. कारण असं आहे की अशा गुन्हेगारीचे चौकशी करताना किंवा इन्व्हेस्टिगेशन करताना एक लिगल हँड त्यात क्लिअर असावा, आणि कुठल्याही त्रुटी राहू नये या दृष्टीने. आता मान्य उज्ज्वल निकम साहेब आहे, आमचे अजय मिसर आहेत, अजून अनेक प्रॉसिक्युटर्स आहेत की ज्यांनी अशा गुन्ह्यांमध्ये पूर्ण तपास यंत्रणा कामाला लावून बऱ्यापैकी इन्व्हेस्टिगेशन करून फाशीची देखील शिक्षा दिलेली आहे. कारण मर्डर केसमधील जे संघटित गुन्हेगार आहेत त्यात. तर मग मोका लावला तर मोक्यामध्ये कसं असतं की पूर्वी लॉ असा होता की लिमिटेड पिरियडमध्ये तुम्ही पोलीस कस्टडी घेता येते. ते लिमिटेड पिरियड टाईम मिळतो चार्जशीट फाईल करायला. मर्डर असेल तर 90 दिवस, 7 वर्ष किंवा 10 वर्ष असेल तर 60 दिवस त्याला FIR चार्जशीट फाईल करायला. आता यात प्रोव्हिजन 180 डेज वगैरे खूप मोठं प्रोव्हिजन दिलं. म्हणजे एक आहे की लिगल एजन्सीला फ्री हँड दिला, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला फ्री हँड दिला की तुम्ही तुमचा टाईम घ्या. याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पार्श्वभूमीत घडलेले गुन्हे असतात, ते सगळे एकत्र करा, ते चार्जशीट एकत्र करा, कंपाईल करा, त्याचा रिपोर्ट द्या. आणि या सर्व अहवालामध्ये जेव्हा मोका अप्लाय केला जातो, कोर्ट देखील बघतं की वारंवार त्याची पडताळणी करते काय काय प्रोग्रेस आहे. आणि एक बात महत्त्वाची, ह्या मोक्याचे जे विटनेसेस असतात किंवा या मोक्यामध्ये जो तपास असतो, तो तपास किंवा इव्हन चार्जशीट किंवा FIR जे आहे FIR, ते देखील इतरांना कोणाला बघण्याचा अधिकार नाही. ते जर बघितलं कोणी इतरांनी, आयोग सोडून आणि जज सोडून किंवा इतरांनी बघितलं तर दॅट इज अ क्राईम. लक्षात घ्या, त्या साक्षीचा प्रॉब्लेम. का बरं? महत्त्वाची बाब म्हणजे की साक्षीदार असतात, गोरगरीब असतात, हो, ते पुढे यायला घाबरतात. त्यांना चलना मिळाली पाहिजे, त्यांना स्कोप मिळाला पाहिजे की त्यांनी येऊन पुढे आपलं प्रखरपणे आपलं मत मांडावं आणि प्रखरपणे साक्ष द्यावी. ह्यासाठी नंतर या कालांतराने जेव्हा हे मोका अप्लाय केला जातो, त्यानंतर कालांतराने वरिष्ठ पोलीस ऑफिसर म्हणजे IG किंवा सिनियर मोस्ट पोलीस ऑफिसर त्यांच्याकडे अवलोकनात दिलं जातं की बाबा याच्यात आम्ही मोका लावलाय, तुम्ही याला आम्हाला सँक्शन द्या. त्या व्यक्तीकडे म्हणजे त्या सिनियर ऑफिसरकडे एक मोठी यंत्रणा आहे जी कॉन्स्टिट्यूशनल राईट, IPC, आता नवीन BNS वगैरे सगळ्यांची पडताळी करून की कशा प्रकारे बाबा रे मोका बसतो किंवा नाही. परत मोका बसत नसेल, एखादा व्यक्ती चुकून जाय सिंडिकेटमध्ये नाव आलं असेल एखाद्या गुन्ह्यात, एक सिंगल गुन्हा असेल, त्याला जर अडकवलं जात नाही ना, किंवा मग हे सगळं बघून
मग ते सँक्शन दिले जाते आणि ज्यावेळेस सँक्शनवर शिक्कामोर्तब होतो तिथे मोका अप्लाय झाला अशी परिस्थिती असते. अजून तुम्हाला काही त्रुटी आहेत का विचारायचं आहे का मला? सर, जसं तुम्ही सांगता की गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला 3 वर्षापेक्षा जास्तची शिक्षा असेल, 10 वर्षातली गुन्हे असतील. मात्र ह्यामधले एक चोर रस्ते देखील मोठ्या प्रमाणात असतात. ह्यामध्ये जो आरोपी असेल किंवा ज्याच्यावर हे मोका लावण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्याला कोणते रस्ते आहेत यामध्ये ते बाहेर पडू शकतात? कारण की बीडचं जर प्रकरण बघितलं तर त्यामध्ये खरं तर राजकीय नाव देखील चर्चेत येतं. मोठी दिग्गज व्यक्ती आहे, 15पेक्षा जास्त गुन्हे आहेत, त्यांच्याकडे आर्म्स पण आहेत, पोलीस प्रोटेक्शन आहे. तर त्यांना असे कोणते रस्ते जे आहेत की ते कुठेतरी यंत्रणांनी त्याच्यावर आत्ता जर काही काबू केला तर त्या गुन्हेगारांवर मोकासारखा गुन्हा दाखल होऊ शकतो? हे बघा, शेवटी जे क्राईम जे फंडामेंटल राईट्स आहे क्रिमिनल लॉचे, की 90 गुन्हेगार सुटले तरी चालते, मग एक बेगुन्हेगाराला सजा लागू नाही, हा बेसिक प्रिन्सिपल आहे. आता हा प्रिन्सिपल स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला नव्हे तर मोकामध्ये प्रिझम्पशन आहे काही बाबतीत, की गृहीत धरून चालतात की असं असं घडलं असावं ना, सिंडिकेट क्राईम. परंतु अशा वेळेस एक उभेंचा केस लॉ आहे, मी तुम्हाला देईन नंतर. ते असं आलं की एखादी व्यक्ती सिंग्युलर एखादा गुन्हा आहे त्याच्यावरती आणि ते एकाच गुन्ह्यात त्याला आरोपी केलं होतं, परंतु या सिंडिकेटमध्ये काय होतं की त्याचं नाव आलं, त्या गुन्ह्यात त्याचं नाव आलं, तर सर्वांना क्लब करून एक डझनावरही आरोपी होता. पण इथे महत्त्वाचं आहे की जो एक निर्दोष किंवा जो एक व्यक्ती एकाच गुन्ह्यात आहे त्याचा विरुद्ध अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे, अशा व्यक्तीला त्या सिंडिकेटमध्ये ठेवून असं मी बघितलंय की वर्षानुवर्ष हे असे लोक देखील जेलमध्ये सडलेले इतर सगळ्यात गुन्हेगारांबरोबर. तसं होता कामा नये. त्यासाठी आपण जसं म्हटलं पळवाटा म्हणजे तुम्ही जा माननीय स्पेशल कोर्टाकडे जा, तुमचा अर्ज द्या जर तुम्हाला अटक झाली असेल की बाबा रे माझा असं आहे, मी काही क्राईम सिंडिकेटचा मेंबर नाही आहे किंवा माझ्या विरुद्ध एवढेच गुन्हे ते सिद्ध व्हायचे किंवा एवढाच गुन्हा आहे सिद्ध व्हायचा, की तुम्ही सिद्ध करा. ऑफकोर्स नाही स्पेशल कोर्ट, मान्य हायकोर्ट, उच्च न्यायालय, सर्वोच्च त्याला न्याय मिळतो. आणि अशा वेळी हे बघितलं जातं की त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे, ती गुन्हेगारी पार्श्वभूमी काय, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं रेकॉर्ड्स कसं आहे, तो हॅबिच्युअल क्रिमिनल आहे की नाही, त्याच्या ओव्हरऑल कुठल्या स्वरूपाचे गुन्हे आहे. उद्या ट्रॅफिक ऑफेन्सेस 2-4 ऑफेन्सेस यांना आपण भरायचं त्याला मोकामध्ये, तसं पॉसिबल तसं करू पण नाही, तसं होतंही नाही. आपली यंत्रणा इतकी सावध आहे की जे IG ऑफ पोलीस किंवा बॉम्बे सुपिरियर जेव्हा मोका अलाउ करतात आहे किंवा मोका इम्प्लिमेंट करून त्याचं ऑर्डर देतात, त्या सगळ्या गोष्टी पडताळणी करून देतात. त्यामुळे ते देताना ती फार मोठी जबाबदारी असते. त्याला म्हणतात ॲप्लिकेशन ऑफ माइंड. ॲप्लिकेशन ऑफ माइंड केल्याशिवाय असं दिलं खालचं प्रपोजल आलं वरती याच्याकडनं एक पोलीस कमिशनर साहेबांकडं की बाबा मोका लावा, लगेच घेतलं पेन उचलला, इतकं सोपं नाही, लावलेलं लावू नये. तसं ते क्रायटेरिया बघितला जातो, सगळं पडताळणी केली जाते आणि मग कायद्यानुसार ती केस चालते. आणि मग त्या मेहरबान स्पेशल कोर्टाचा राईट आहे, त्यात प्रॉसिक्युटर स्पेशल आहेत, त्याच्यात त्या डेजिग्नेटेड कोर्टासमोर जातात, ते कोर्ट अवलोकन करते की बाबा रे खरंच या व्यक्तीवर काय अन्याय होतोय का, किंवा ह्या व्यक्ती सिंडिकेटचं मेंबर आहे का, याच्यावरती गुन्हे कशा स्वरूपाचे, आणि मग योग्य ते स्टेप्स घेतले जातात. आणि मग पुढची प्रोसेस आहे की आरोपींना समोर आणणं, चार्ज फ्रेम करणं, एव्हिडन्स कलेक्ट करणं आणि मग सगळे दोन्ही बाजूचे पुरावे ऐकून घेऊन सजा लावणं किंवा सोडणं मान्य न्यायालयाचं हे असतं. आणि आता मी विषय सांगेन की हे जे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आहे, ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. मला त्याबद्दल आज ह्या ठिकाणी काय बोलणं योग्य नाही, परंतु आपली महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा इतकी सक्षम आहे की ते योग्य ते त्याच्यावरती कारवाई करतील. त्यांच्या संबंधित सर्व संघटित गुन्हेगाराचा मोका अप्लाय झाला, मोका बसत असेल ती कारवाई करतील आणि योग्य ती न्यायव्यवस्था त्याला योग्य ते न्यायनिवाडा करून जजमेंट देतील असं माझं म्हणणं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, मोक्याच्या जर त्या आरोपीवर मोकासारखा गुन्हा दाखल झाला किंवा मोका जर लावला तर त्याला साधारण जामीन कधी मिळतो? काही असं सांगितलं जातं की 10 वर्ष जामीन होते, तर त्याच्यामध्ये सत्यता काय आहे की जामीन कधी मिळतो? हे बघा, मी जसं म्हटलं ना की मोका लावताना जो मेन ऑफेन्स आहे 307 आहे मर्डर केस, किंवा मग 302 आहे मर्डर केस, 307 अटेम्प्ट टू मर्डर किंवा 395 दरोडा, आता नवीन अमेंडमेंटप्रमाणे ते नवीन लॉज लावले, त्याच्या गुन्हेगारीचं स्वरूप कसं आहे आणि त्यात जर एक्स्टॉर्शनचे गुन्हे किंवा इतर काही गुन्हे ते क्रायटेरिया असं ठरला जातो की त्याच्यावरती त्याची पार्श्वभूमी कशी आहे, तो व्यक्ती पळून जाण्याची शक्यता आहे, ती व्यक्ती तो आरोपी परत अशा स्वरूपाचा गुन्हा करण्याची शक्यता आहे का, परत तो सिंडिकेटमध्ये केव्हापासून काम करतो, याची आर्थिक प्रबळता काय, याचं बॅकग्राऊंड काय, सगळ्या गोष्टी बघून मेहरबान न्यायालय योग्य त्या अर्जावरती आदेश करून आयदर जामीन देता किंवा देत नाही. परंतु मोकामध्ये तसं मी म्हणेन, जर मोका अप्लाय झाला आणि मोकावरती जर वरून सँक्शन मिळाली तर मग थोडंसं जामीनला अवघड होऊन जातं प्रकरण, कारण त्याला म्हणतात UTP अंडर ट्रायल प्रिझनर. मग जेलमध्ये ठेवून बाबा रे केस चालवा,
जर तो निर्दोष असेल, पुरावा आला नाही तर तुला सोडलं जाईल, पण पुरावा आला तर कायदा तुझी गाय करणार नाही. मग तू कुठल्या पार्श्वभूमीचा आहे, तुला कोणाचं बॅकग्राऊंड आहे, किंवा तुझं हे काय, तू किती बलाढ्य आहे, आर्थिक ही बाब बघितली जात नाही. त्याला सजा होणार. आणि जर रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असेल, म्हणजे जर त्यांनी निर्घृण हत्या केली जशी ही झाली बघा, इतकी जबरदस्त हत्या झालेली याची, म्हणजे निर्घृण हत्या आहे, अशा केसेसमध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर केस इव्हन सुप्रीम कोर्ट देखील काय करत नाही आणि सर्रास फाशीची सजाचे आदेश करते. की ह्या एकूणच प्रकरणामुळे आता सर्वांचे डोळे उघडले. आणि परत मला खेद वाटतो की राजकारण्यांनी शक्यतो गुन्हेगारांना पाठीशी घालू नये. होईल कसं की उद्या आम जनते दहशतीमध्ये जाईल, आम जनतेमध्ये दहशत निर्माण होईल की बाबा रे, ज्या व्यक्तीला आपण निवडून दिलेलं आहे आणि ज्याच्यासाठी आपण लाईनीत उभं राहून 2 तास 4 तास वयाकडे बघितलं नाही, सगळे कामं ते निवडून दिलं त्या माणसाला, आणि त्या माणसाने कुठेतरी शह द्यावं आणि एका राजकारणाच्या शहमध्ये त्या आरोपीने वावरावं आणि राजरोसपणे गुन्हे करत फिरावं, ही अतिशय चुकीची बाब आहे. रॉंग मेसेज आता कामा नये आणि पोलीस यंत्रणेने निडर राहून कामं करावी. आणि जर असेल एखादा दोषी, त्याला असं दिसत असेल एखादा मंत्री किंवा एखादं राजकारणी पाठबळ देतोय, घ्या ना त्यांना, त्यांच्यावर ते असं नाही की आता बरेच मी कुठल्याही विशिष्ट राजकारण्याबद्दल बोलत नाही, परंतु बरेच राजकारणी असं बघितलं की न्यायप्रविष्ट गुन्हे आहेत म्हणून निवडून आलेले आणि चाललंय. आणि आमची लॉ प्रक्रिया, सॉरी टू से, डिले डिफीट जस्टिस. डिले असं होतोय की त्यांना त्यांच्या विरुद्धचे खटले चालत नाही, कालांतराने साक्षीदार मरतात, कालांतराने पुरावे मिळत नाही आणि ते निर्दोष सुटतात. तर प्रखरतेने इमिजिएटली FIR फाईल करणं, टाईम बाउंड प्रोग्राम करणं आणि जी विटनेसेस आहे त्यांना ताबडतोब कोर्टासमोर आणणं, कोर्टाच्या संरक्षणात सगळे साक्ष नोंदवून घेणं, आणि गुन्हा सिद्ध होत असेल तर सी दॅट दे आर टेकन टू फॉर राईट. दॅट्स व्हॉट आय से. थँक्यू. खरं तर सरांनी खूप महत्त्वाची माहिती दिली. तुम्ही जेवढ्यात लवकरात लवकर साक्षीदार घेऊन जाल, कोर्टात हे प्रकरण घेऊन जाल, चार्जशीट द्याल, त्यानंतर जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आरोपीवर मोका लावतोय, मात्र ह्यासाठी जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा जो गुन्हेगार आहे तो लपता कामा नये. यासाठी पोलीस यंत्रणांना जे आहे ते फ्री हँड पाहिजे. शासन जे आहे ते कोर्ट जे आहे, न्यायालय आहे, त्याची कारवाई करतं, मात्र याला जो साथ पाहिजे तो पोलीस प्रशासनाचा. आणि त्यासाठीच ही जी महत्त्वाची माहिती होती की मोका म्हणजे काय, ही महत्त्वपूर्ण माहिती ॲडव्होकेट उमेश वालझाडे सर यांनी दिलेली आहे. आणि ह्या बातमीच्या माध्यमातून का होईना दर्शकांना माहिती पडलं असेल का मोका लावण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि खरंच बीडच्या प्रकरणामध्ये ही प्रक्रिया राबवली जाते का आणि ह्या आरोपींवर मोका लागतो का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.